अर्थात आपण बघत असाल तर आता महावितरणाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि मनसेचं आक्रोश आपल्याला इथे पाहायला मिळतोय. बोलो ना कस्टमरला पण आतमध्ये घेऊन बाहेर जायचं इथे बाहेर चर्चा करून काय प्रश्न त्यांना ग्राहकांना काय नाही आणि तुम्हाला माहिती नाही अशातला भाग नाही. मागण्या त्याच आहे. गेले कित्येक दिवस लोक या संदर्भात येत आहेत. त्याच्याबद्दल तुमच्याकडून काय रिप्लाय येणार आहे का नाही? कारण कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ सगळीकडे टीओडी मीटरच्या विरोधात हे चालू आहे, आंदोलन सुरू आहेत. साहेब हे मीटर कोणाच्या परमिशनने लावलेले आहेत? साहेब आम्ही याच्यासाठी आलेलो आहे की बदलापूर शहरामध्ये जी सक्ती आहे, जे मेसेज आलेले आहेत की 48 तासामध्ये आम्ही मीटर जे स्मार्ट मीटर लावण्यात येईल, फक्त ही सक्तीच्या विरोधात आम्ही आलेलो आहे. आम्हाला फक्त सांगा की तुम्ही फडणवीस साहेब सभागृहामध्ये बोलले की ही मीटरची सक्ती नाहीये, मग तुम्ही सक्ती करू नका. एवढ्यासाठीच आम्ही आलेलो आहे. कारण कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ सगळीकडे आंदोलन चालू आहे. काय बोला सर? एक मिनिट, सक्ती नाही आहे. त्यांचं ऐकून घ्या बघू. बोला सर बोला. आपण हे जे मीटर लावतो हे केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत लावतो. हे सगळ्या जेवढे काही जुने मीटर होते ते काढून त्या जागी स्मार्ट मीटर लावणार. त्याचे फायदे पण भरपूर आहेत. ते पण आपण बऱ्याच वेळेस सांगतो. फायदे थांबा एक मिनिट. फायदे काय मला सांगायचे? सर फायदा काय आहे? आमच्या कस्टमर, आमच्या नागरिकांचा फायदा काय? पहिलं तर त्याच्यामध्ये म्हणजे इंटरफरन्स काही नाही. आपण जे रिडिंग घेतो दाखवतो मॅन्युअली, ती रिडिंग घ्यायची गरज नाही. आता तुम्हाला ऑटोमॅटिक रिडिंग येणार आहे, त्यामुळे रिडिंग चुकायचा याचा प्रश्नच येत नाही. बरोबर. सेकंड फायदा तुमचा 9 ते 5 दिवसा, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण जेवढ्याचा वापर करतो त्याच्यामध्ये 85 पैसे प्रति युनिट सूट आहे. बरोबर. हा सेकंड फायदा. तिसरा फायदा तुमचा, तुम्ही तुमचं बिल म्हणजे किती वापर करतो दिवसाला आपण किंवा महिना तासाला किती वापर करतो हे आपण चेक करू शकतो. बरोबर. हे फायदे आहेत. अजून हे फायदे आहेत. आणि साहेब जे साहेब जे तुम्ही जे सांगितलं ना, हे एवढं वेळ काय 5च्या नंतरचा युनिट किती आहे? 5च्या नंतरचा युनिट सांगा ना किती आहे? किती युनिट आहे? हो, तुम्ही त्याला नाव दिलेला पीक टाइम. थांबा एक मिनिट साहेब, मला ना एक गोष्ट सांगा. मी टीओडी मीटरचे फायदे सांगितलेत ना. आता टीओडी मीटर लावायला कधीपासून सुरुवात केली तुम्ही? वर्षाच्या आसपास झाला असेल, बरोबर आहे? बरोबर आहे. त्याच्या अगोदर टीओडी मीटर लागल्याच्या नंतरचा जो बिलामधला तफावत आणि टीओडी मीटर लागायचे होते त्याच्या अगोदरची बिलं, त्याच्यामध्ये आज तुम्हाला तक्रारी कुठल्या येतात जास्त? काय तक्रारी येत आहेत? साहेब मी असे 100 बिलं तुम्हाला आणून देईन, ज्या वेळेला स्मार्ट मीटर लावण्याच्या अगोदरची बिलं आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतरची बिलं किमान 1000 रुपये जर असेल ना, ते 4000 गेलेले आहेत. साहेब मला एक सांगा की तुमचे जे अधिकारी आहेत ना,
त्याची लिस्ट द्या मला. प्रत्येकाने तुमच्या घरात पहिले मीटर स्मार्ट मीटर लावलेले आहे. बरोबर. मला यादी मिळेल का सर तुमच्याकडनं की जेवढा बदलापूर शहरामध्ये ह्या एमएससीचा स्टाफ आहे त्या स्टाफने अगोदर केलंय का? हे स्मार्ट मीटर त्यांच्या घरी केलंय का? सर कन्फर्म नाही. मी काल एमएससीला तेजस्वीला आंदोलन मी 100 लोकांची लिस्ट दिली तुमची. तुमच्या लोकांनी लावले ना तुमचं आम्हाला जबरदस्ती करता तुम्ही. केंद्र सरकारचा आदेश बोलतोय. केंद्र सरकारचा आदेशावर स्थगिती आहे सर. केंद्र सरकारच्या आदेशावर जीआर वर बोलतोय. तुम्ही बोलले ना जीआर वरती लावलं तुम्ही केंद्र सरकारच्या. फडणवीस साहेबांनी पण तिकडे सरकारचा जीआर आहे का? केंद्र सरकारच्या जीआरवर उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोघांनी काय आदेश दिले वाचून घ्या साहेब. ही केस आहे 2018ची स्मार्ट मीटरवरची. ठीक आहे. तुमच्याकडे कोणता जीआर? तुमचा जीआर दाखवून द्या. तुमचा जीआर दाखवा साहेब. जनहित याचिका दाखल आहे 2025 ची. महाराष्ट्रात काय वेगळा नियम लागलाय का साहेब? त्यांचा जीआर बघून. हा साहेब, केंद्राने महाराष्ट्रात काय वेगळा नियम लावलाय? मुळात तो आदेश पारित झालेलाच नाहीये. एका पक्ष एक उत्तर साहेब की हे मीटर तुम्ही कोणाच्या परमिशनने लावले. आणि माझं म्हणणं काय, कोणाच्या परमिशन मध्ये लावले? परमिशनची गरज नाही आहे साहेब. याच्यावरती जनहित याचिका दाखल आहे. हे वाचा तुम्ही दोन्ही. हे वाचा. हे दोन्ही वाचा साहेब. एकाच स्थगिती आहे ना. मग याच्यावरती 2025 ला जनहित याचिका दाखल आहे. अजून ते पारित झालेलं नाही. तुम्ही हे का दाखवताय जीवा? आदेश पारित झालेला नाहीये त्याच्यावरती अजून. हा जीआर का दाखवता तुम्ही? कोर्टाची स्थगिती आहे त्याच्यावरती. तुम्ही सगळ्यांना जे पण तुमच्याकडे आले तुम्ही तो जीआर दाखवता. आता सेल्समॅन असतो तुम्ही कशाला लावता? जर मला एखादा मीटर घरात तुम्ही नंतर हे करा ना तुम्ही. नाही, जोपर्यंत नॉर्मल मीटर येत होते ना, बिल नॉर्मल येत होतं. स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल 3 पट झालं. आणि साहेबांचं उत्तर काय माहितीये का? तुम्ही 24 तास घरात सगळं चालू ठेवत असाल म्हणून तुम्हाला बिल आली. ही साहेबांची उत्तर आहे का? नोकरी सोडली आणि घरी आलो साहेब. आम्हाला नोकरी सोडून लोक घरी एसी खायला थांबले. आम्ही भरायची. हे तुम्ही मला 5 दिवसापूर्वी हे बघा अर्ज मला बोलले तुम्ही भाषा केली. मी नम्र विनंती करत होतो तुम्हाला. तुम्ही काय भाषा वापरली मला सांगा. काय बोलले तुम्ही? मी तुम्हाला एव्हिडन्स दाखवलं की बिलं कशी आलेत किती आलेत एकदम शांतपणे बोलवतो. काय बोलले तुम्ही मला? तुम्ही तुमच्या घरात 24 तास वापरू असेल मी बघायला येतो का? ही भाषा तुम्ही मागायचं काय? तुम्ही यांना सांगितलं संध्याकाळी पीक अवस्थेने तुम्ही 10-20% जास्तीचे शुल्क लावतायत. तुम्ही सांगितलं का? निर्लज्जसारखं तुम्ही उत्तर देतात ग्राहकांना. 5 दिवसापर्यंत सगळ्यांना हा जीआर दाखतोय. या जीआर वरती स्थगिती आलेली आहे. तुम्ही हा जीआर का दाखवताय? हे तुम्हाला कोर्टाची ऑर्डर आहे. काय बोलताय? कन्फर्म ऑर्डर देतो तुम्हाला. कोर्टाची ऑर्डर आहे. आदेश आहे. तुम्ही पोलीस स्मार्ट मीटर लावू नका तुमची माणसं. मग कोणाच्या लावताय? कोण लावताय मीटर? हे मीटर कोण लावत आहे? कोण लावतंय? मीटर लावत कोण आहे? तुम्ही जो हा जीआर दाखवता माझ्याकडे जीआर आहे. माझ्याकडे या जीआर वरती स्थगिती आहे तुमची. तो जीआर तुम्ही आम्हाला दाखवताय. मुळात तुम्ही हा जीआर दाखवताय ना त्याच्या अगेन्स्ट हे केलं. कोणाच्या परमिशनने लावले एवढं सांगा आम्हाला. तुमच्याकडे परमिशन आहे का? परमिशन आहे का तुमच्याकडे? दाखवा ना काय परमिशन आहे? कोणाची परमिशन आहे? परमिशन दाखवा तुम्ही. परमिशन दाखवा तुम्ही. परमिशन दाखवा तुम्ही. हा तुम्ही पेपर हे तुम्ही हे काढताय याच्यावर कोणाचा स्टॅम्प आहे? कोणाचा ऑर्डर आहे? काय पहिली गोष्ट एक मिनिट आपण याच्यात नाव काय तुम्ही जो गॅजेट दाखवताय लोक तुमच्याकडे लक्षात ठेवा. तुम्ही हे दाखवता ना 15,000 घ्यायला लागलं. एवढा वापर कसा काय वाढला अचानक आमचा? तक्रारी घ्या परमिशन आहे तुम्ही विचार करा ना. नेहमी रेग्युलर अचानक एवढं कधी करणार तुम्ही? अरे तक्रारी तुम्हाला प्राप्त नाही झाल्या ना आतापर्यंत? मला सांगा तक्रारी प्राप्त नाही झाल्या का? त्याचं निवारण काय केलं तुम्ही? त्या काय निवारण केलं सांगा. तुमच्या हातात काय होणार? 6,000 बिले
साहेब तुमची म्हणजे आहे का? आम्ही कायदा हातात घेऊ, कायदा हातात घ्यायला होता तुम्ही आम्हाला. आम्ही काय केलं आहे तुम्हाला? आमच्या पैशावर जगताय आणि मार करताय. सामान्य दलाल झाले दलाल. तुम्ही लोकांना इथे तुम्ही आले की दिया ना तुम्ही आमचे मीटर काढले कसे? कोणाच्या परमिशनने तुम्ही मीटर काढले हे सांगा पहिले. तुमच्याकडे परमिशन आहे का? मीटर काढायची परमिशन आहे तुमच्याकडे? आमच्या सोसायटीमध्ये आमच्या घरामध्ये तो चोरीचे आरोप लावून आता जे ऑलरेडी मीटर लावलेले आहेत आणि यांची बिलं 4 पट आलेली आहेत, त्यांनी काय करायचं? 25-50 बिलं त्यांनी काय करायचं? हे म्हणतात काल तुम्ही एका व्हिडिओमध्ये दाखवत होते, काल एका व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवत होते की मागच्या वर्षीचं रिडिंग, या वर्षीचं रिडिंग, त्याच्या विषयात तुम्ही हे देताय, तुम्ही बिलिंग देताय. इथं मागच्या वर्षी हा फ्लॅट या माणसाच्या नावावर नव्हता, त्याच्यात तुम्ही रिडिंग काढलाय 350. मग आम्ही घेऊन यायचं का? तुमचे माणसं फक्त रिडिंग घ्यायला येणार ना? ती लाईन कापायला येणार आहे तिकडे? तुमचे माणसं फक्त लाईन कापायला येणार का तिथे? जिथे यायचं आम्ही, तुम्ही एक तास माणसाला बाहेर बसवता, इथे येऊन काय करणार हा माणूस? वैतागून चालला जाईल तो. 5-6 दिवस आतमध्ये बसून घाम जाते, घाम जाते. एसी मध्ये बसून घाम जाते. मीटर चेक तुमचा मीटर लावा 2 दिवसासाठी मला एका चेक एसी मध्ये बसून मेडिटेशन बिल भरा. हा पहिली बिल भरा. अहो सर आतापर्यंत असं झालेलं की एक्स्ट्रा बिल समजू शकतो सर. 25-30% मोर दॅन 200%. राठोड पुढे राठोडला बोलव ना, त्याला बरोबर याचा निर्णय झाला नाही तर बदलापूरमध्ये आंदोलन पेटेल, काय लक्षात ठेवा. तुम्ही नागरिकांच्या सहनशीलतेला अंत बघताय का? नागरिकांच्या सहनशीलतेला अंत बघताय का? आमच्या जेवढं पगार नाही, पाणी नाही, एवढं बिल कसं काय भरणार सांगा ना. इथे प्रधानमंत्री साहेब सर्वसामान्य माणसासाठी नाही सकाळी सगळे कामाला जातात, रात्री येतात, घरी 2-3 बायका असतात, त्या बायका काय एवढं बिल वापरणार? तुम्ही सांगा. एखादा माणूस एवढा वैतागलाय त्या बिलांना, तुम्हाला खरंच लाजा वाटत नाही का? म्हणजे किती मोठे चोर झाले तुम्ही, अदानीचे दलाल आहात. डायरेक्ट मीटर करून मग काय करायचं करून घ्या. यांचा
तुम्ही जो आता सर्क्युलर मेसेज सर्वांना पाठवला की 48 संदर्भात काही असेल तुम्ही त्याला सहकार्य करा. एखाद्या ग्राहकाचं समजा उद्या कनेक्शन कट करणार असेल, बिल न भरल्या करणार, त्याची तुम्ही आजपर्यंत कोणाला मेसेजेसद्वारे नोटीस पाठवली आहे का? तर ह्या गोष्टी तुम्ही काय एवढं तुमच्या बसले 15 दिवसाची आगाऊ नोटीस देणे गरजेचं आहे. तुम्ही या मेसेज पाठवतात, अशिक्षित माणूस कसा वाचेल तो मेसेज? इलेक्ट्रिसिटीचं बिल हे ना भरल्यास डिस्कनेक्ट करणार हा त्यांनी मेसेज आलेला आहे MSCB कडून. ते आता चालू केलं त्यांनी. त्याच्या आधी काय नव्हतं. तुमच्याकडे डेटा होता तर तुम्ही आदिवासींना फॉलो घेता. MSCB मध्ये पारदर्शकता नसेल, मनसेचा विरोध कायम असेल. एक मिनिट. या GR वर फक्त आम्हाला उत्तर द्या. हा GR केंद्र शासन ऐका, तुमचं म्हणणं केंद्रातून आले, हा केंद्राचा विषय. स्टॅम्प द्या तो GR दिला ना, त्याचं उत्तर द्या. एक मिनिट. हे लिगल आहे ना? मग तुम्ही दिलेलं अनलिगल आहे का किंवा आम्ही दिलेलं अनलिगल आहे? मग लिगलवर चर्चा करतो ना आपण. जो अधिकृत सल्लागार आहे ना, त्याला विचारा आणि तोपर्यंत बंद करवा द्या तुमची. सभागृहामध्ये जे मिनिट्स रेकॉर्ड झालेत ना, मी तुम्हाला मंत्रालयाच्या लेटर ह्याच्यावरती आणून देऊ शकतो मी की ते स्थगित केलेले आहे म्हणून. मग कंझ्युमरचा कन्सेंट न घेता तुम्ही मीटर लावले कसे काय? मी काय बोलतो, गुजरातमध्ये आहे का टीओडी मीटर? गुजरातमध्ये आहे का टीओडी मीटर? मोदी बसले गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये आहे का टीओडी मीटर? का फक्त महाराष्ट्राने सगळ्यांचा भार सहन करायचा? तुम्ही राजपत्र दाखवताय, ज्याच्यातलं स्टेटमेंट काय बोलतोय? द PIL कंटेंट्स दॅट द एक्झिस्टिंग इलेक्ट्रिसिटी मीटर युटिलाइज बाय लॅक्स ऑफ कंझ्युमर आर ऑपरेशन अँड डू नॉट नेसेसिएट इमिडिएट रिप्लेसमेंट. याचा अर्थ काय होतो साहेब? शिकलेला आहात तुम्ही, वाचा. काय शिकले कामाचे नाही. एक सेकंड. मग तुम्ही बोलता एक सेकंड. आदेश जिल्ह्यानंतर लॉ ऑफिसरला देणार, पण ज्यावेळेस चेंज करायचं त्यावेळेस तुमचे लॉ ऑफिसर कुठे झोपले आहेत? एक्झॅक्टली कुठे झोपले तुमचे लॉ ऑफिसर? साहेब हे असं समजा कधी 2 महिने उपभोक्त्याच्या घरात अंधार आहे ना, तुम्ही एसी मध्ये बसलाय, 1 तास येऊन उन्हात उभे राहा आधी. कायदे माहिती नाहीये. कायदे यांनाच माहिती नाहीयेत काय. बाहेर आमच्या उभा राहून बोला, उभा राहून. आम्ही इथं उभा आहे केव्हाचे. हे उभा राहा. बाहेर घ्या. ग्राहक बाहेर कसे उभे आहे ना, एकदा बघा तुम्ही. अख्खा दिवस बसलेले असतात ग्राहक. त्यांचा विचार करता का तुम्ही कधी?
मुस्लिमची वरती काय चाललंय हे महाराष्ट्रानेच काय चाललंय त्यांना माहिती आहे. सगळ्यांचा भाग महाराष्ट्राने सहन करायचा तुम्हाला TOD महाराष्ट्र विकायला गिफ्ट आहे. एक मिनिट त्याच्याबद्दल तुम्ही जे जनतेला देतात तेही तुम्हाला आज गिफ्ट आम्हाला गाजर आणि तुम्हाला पेढे पेढे मलाई हे पण खोके भरून दिले खोके. राजीनामा द्या, काम नाही जमत तर. साहेब, हे राजीनामा आता द्या आम्हाला. स्वीकार केला पाहिजे कारण शरीरासाठी चांगल्या आमच्या वांगीची लाईट कापूरच्या MIDC ला पुरवतात. MIDC हप्ते तुम्हाला आमच्या वांगीची लाईट MIDC ला देतात. थोडं सहकार्य करा बाहेर चला थोडं बाहेर चला थोडं एवढी बिलं देतात, काळजी नको करायला. आपल्याला उत्तर काय भेटेल? तर सोसायटीच्या ह्याच्यामध्ये लागतं मीटर सोसायटीच्या आवाज लागतं नव्हते. बाहेर चला बाहेर चला बाहेर चला बाहेर व्हा. साहेब बघा ह्याच्यावर जर निर्णय नाही झाला ना तर आंदोलन अधिक तीव्र होत जाणार आहे. आज एवढी माणसं आलेत उद्या याच्यापेक्षा दुप्पट आणि तिप्पट त्याला माणसं सर्वस्वी येतील. तुम्ही जबाबदारी आणि साहेब. त्यात मग नागरिकांचा पण उत्स्फूर्त सहभाग होणार आहे लक्षात ठेवा कारण हा विषय खूप चिघळत चाललेला आहे. तुम्ही या गोष्टीचा विचार करा. लाखेची सहनशीलता तपासू नका तुम्ही. आणि खोटे कागदपत्र दाखवू नका साहेब. जे अंमलात आणले नाहीये, जे अंमलात आणले तुम्ही लावा ना फोन माहिती ना चला चला या बाहेर या, चला. चला बाहेर चला बाहेर फोन लावा ना त्यांना पण विषय मांडतो 12 लाईट जाते 12 लाईट जाते दोन दिवस उन्हात नका थांबू. अधिकारी एसी मध्ये बसले. कुठे गेले? हायकोर्टाचा वकील आहे तो. अरे उन्हात नको जाऊ बाबा, एसीची हवा खाऊन घे फुकट. काही आपण वन बॅक येऊ इकडे आणि ते या साईडला वायर आहे. हे काय करतात तर्फे जी आहे ती आक्रमक या ठिकाणी गेल्या एक तासापासून घेण्यात आली आहे. हे परत आतमध्ये काहीतरी चालू आहे. हो सर तुम्हाला TOD मीटर लावायची नसेल ना, तुम्ही आता जे फायदे सांगितले ना ते लोकांना फायदे सांगा आणि मग TOD मीटर लावा. त्यांना म्हटलं ते लावतील त्याला नाही पण तुम्ही जनजागृती करा. ग्रुप बघितलं अहो हे फक्त अडाणीला पैसे जमा करून द्यायचं हे नवीन कारभार आहे बाकी काही नाही. चला चला बाहेर चला बाहेर चला ना साहेब, बाहेर चला. तुम्ही आता वांगणी काय परिस्थिती आहे तुम्हाला ज्या दरम्यान आम्ही जाणून झाले पूर्ण आणि साहेब काल का लाईट गेली होती एकाने बोला लाईट गेली अख्खी बाहेर लोमणी चालू होती बाहेर दोन बोलून बोलतो काम करा बोलू मी आम्ही
जसं मिररच्या आखी वाटलेली तुमची मेंटेनन्स झालेली एक तास असं तुम्ही भेंडीपाडे बदला भेंडीपाड ट्रान्सफर आहे किती लोक किती तुम्ही दिले एक तास किती लोक दिले आणि ट्रान्सफर लावले तुम्ही माझे उत्तर पाहिजे अहो 4 आमदार कुठे ट्रान्सफर तुम्ही लोक मेले होते आता फर्स्ट पडत व्होल्टेज किती पाहिजे साहेब व्होल्टेज किती पाहिजे व्होल्टेज किती पाहिजे आता तुम्हाला माहिती आहे त्याला जरा एक मिनिट त्याला जरा विचारा पाहिजे किती चांगलं आहे तुम्ही कसं आला वायर पावडर पावडर कसं पडलं काय वापरतो तुम्ही आहे लोक वापरतो तुम्ही ते फक्त आता सध्या ऐकून घेणार आहेत. ऐकण्याची भूमिका घेणार आहेत. आणि तुम्ही कसं आला काल पण तुमचा स्टाफ आता म्हणतो तुम्ही काय सगळं करत नाही तुमच्या साहित्य द्या नका करू तुमच्या ट्रान्सफर वाईट झालं उपास काय उन्हाळ्यामध्ये लाईटचं कन्झम्पन वाढतं समजू शकतो जेवढं बिल येतं त्याच्या 30-40% तुम्ही दोन उत्तमचा आम्ही ते सगळ्या त्यावेळी बाहेर अख्खी साडेतीनला खाली पडली रोडवरती लाईन पडली तेव्हा टूपेशा फमजे वायर समजून तुम्ही या वायर सगळे करा छोटी मुलं काय करतील मोदी हे तुमचं जे निकृष्ट दर्जाचं काम आहे ना त्याच्यामुळे जरा हवा आली की तुम्ही मागणीला लाईट घालवता. त्रास होतो साहेब गावात निकृष्ट आमचा दर्जाचं तुला दोष नाहीये पण तुम्ही साहित्यानं वापरा पावसाळा आणि आला तुमच्या तरी वापरा हे बघा याच्या लक्ष द्या हे वाचा यावर 25,000 किती कमी आणि आम्ही रोज तुम्ही बनवता माझे 4 बनवता नाही लागलं 4:30 रात्री तुम्ही सगळे करा साहेब तुम्ही बाहेर या जरा सवालांना उत्तर द्या. लोक आम्हाला कार्यक्रम पकडता मंत्री पकडतात साहेब लाईट गेले तुम्हाला पकडत सुरू करताय हरच्या पण हरच्या तुमच्या बाहेर नंतर काय करून राहिला ते बाहेर तुम्ही सहकार्य करा बाहेर घ्या ना उलट. रस्ता आहे ना त्याच्या कशाला तुम्ही लोकं- आम्हाला एसीची सवय नाही आहे बाहेर सर्वसामान्य माणसं बाहेर उभी आहेत तुम्ही बघा त्यांची दशा काय आहे किती वैतागले माणसाचा एव्हरेज पगार 50-60,000 तुम्ही 25,000 बिलं दिले लोकांना कुठून करणार तुम्हाला आम्ही कशाला तुम्ही काय करताय तुम्हाला पगार कशाला आम्ही तुम्हाला बिलं आणून द्यायची इथे तिथं पगार घेताय तुम्ही मग तुम्ही पाहतो ना कशा मीटर बदलले कसे तुम्ही कोणाला विचारून मीटर बदलले तुम्ही तुम्हाकडे आहे का तुम्ही काय तुमच्याकडे परमिशन आहे का त्याची बदलायची हे तर सांगा या ना तुमचा जीआर द्या ना कशामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही मीटर बदलणार तुमच्या मर्जीने टाकले तुम्ही मीटर आमच्या इथे ऊन काय असतं कळू दे ना त्याला पण तुमचा सभागा चांगला आहे पण ते साहित्य व्यवस्थित नाही आम्ही सहकार्य सहकार्य नाही या तुम्ही तुम्हाला गोष्टी दाखवतो काय 100 रुपये एक एमएलची बाटली आहे तुम्ही 1000 एमएल वाटतं इतकं इन्व्हॉल्व किती किती काय धगमा किती लहान मुलं झोपते ना 4 वाजेपर्यंत कल्पना तुम्ही विजिट मारा तुम्ही या साहेब तुम्ही बाहेर झाला पब्लिक आमच्याशी बोलायला ऐका बाहेर नको ज्यांना त्रास देणार त्याला स्टाफ यायचं गरम होत ओढून घ्या बाहेर घ्या नाही येतात बाहेर येतात येतो बोलले येतात आलं तर परत यायचं
ना ते 24 तास एसी वापरत असतील म्हणून तेवढी बिलं आले. हो आमची बिलं एकच मिनिट सर द्या. मग मी काय म्हणते सर ना अधिकाऱ्यांना विचारा ना आपण आपल्याकडे या अमिता इकडे थांबा इथे मांडायचं. चला या भक्ती कुठे गेली? भक्ती तिकडून चला लेडीज सगळे आतमध्ये चला. चलो चल ना मॅडमने पाठवला बोलायचा गज्जल सर बोलला. ताई एक अनिकेत हा एक फ्रेम आम्हाला प्रॉब्लेम गेट खोल साईल थोडं या पुढे थांबा सर खूप हळू बोलतात. सरांना मला माईक देऊ द्या. सर थोडस मागे वळा. काय करायचं? सगळे प्रश्न त्यांना बोलू द्या. त्यांना उत्तर देऊ द्या. आपल्या घराला मांडून जे काय महत्वाचं जे बोलेल आमच्या फक्त त्याच्यावर उत्तर देणार असाल तर बोला हा उत्तर भेटेल, अन्यथा बोला की उत्तर नाही. तर आम्ही पुढे काय होणार ते पण सांगू तुम्हाला.
आता आम्ही तुम्हाला भेटायला आलो, तुमचं म्हणणं काय या संदर्भात? आम्हाला जास्त काहीच गोष्टीबद्दल बोलायचं नाहीये. यार हा केंद्राचा आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे केंद्र शासनाने तुम्हाला हा विषय लादलेला आहे, बरोबर. एक अशी वेळ होती की स्मार्ट मीटरसाठी ना जे तुम्ही भाडोत्री जमा केलेले होते म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लोक, त्यांना आम्ही नवीन त्या जेव्हा टायमाला वर्षापूर्वी जेव्हा लावत होते तेव्हा आम्ही त्याला अडवलं सर, तेव्हा आम्हाला ते भेट घेतलं, त्या आतमधल्या चर्चा भरपूर झाल्या, तेव्हा पण आम्ही त्यांना विरोध केला. मग हा एमएससीबी आता त्याचा एवढा पुढाकार का घेते? मुद्दा समजला तुम्हाला? महावितरण मीटर परचेस करायची आणि रिप्लेसमेंट करायची. मग आता आता कोण- आता आता जे आहेत आपण महावितरणने कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. एक 4 एजन्सी आहेत महाराष्ट्रामध्ये. एक अदानी म्हणून आहे, दुसरा जीनस आहे, एक मोंटे कार्लो आणि एक चौथी आहे तुमची, चौथी कोणती आहे सांगतो तुम्हाला. 4 एजन्सी आहेत, म्हणजे 4 कंपन्यांना हे कामं दिलेले आहेत. त्यातलं पुणे आणि मुंबई हे टेंडर हे अदानी मिळाले. बाकी मराठवाड्यात जीनसला आहे आणि तिकडे काय विदर्भात मोंटे कार्लो त्याच्या दुसरं तुम्हाला असं बोलतो, हे मीटर ते परचेस 4 करतात. एजन्सीला दिले, हम्म. मग त्या 4 एजन्सी एमएससीबी ला विकत घेतल्या का? त्या 4 एजन्सी तुम्ही का त्याचं काम करता? नाही. ऐकून घ्या ना, मीटर एजन्सी लावेल ना, त्यात तुम्ही नका पडू. एजन्सीला लावून द्यायचं की नाही द्यायचं, त्याच्यात तेवढी हिंमत आहे की नाहीये हे आम्ही ठरवू, जनता ठरवेल. तुम्ही का त्यांना सपोर्ट करता? एकतर तुम्ही इथं मीडिया समोर स्पष्ट करा की आम्ही अदानीचे सेल्समॅन आहोत. नाही तर नाही म्हणतो. हा. आम्हाला सरकार पगार देत नाही, आम्हाला पगार देतो. आम्हाला मुद्देसूद उत्तर हवं. तर काय बरं, तुम्ही आम्ही इथं जाऊ, हा बघू ना कोण अडाणीचा माणसं, कोण सेल्समॅन येतो ना, बघू ना आम्ही पण. आणि हे मनसेवाल्यांना कायदा बिदा केसेस हे नथिंग आमच्यासाठी. इथं जेवढे बसले इथं प्रत्येक 5-5 अजून एक सही होणार. आम्ही आमच्या लोकांसाठी नागरिकांनी करतोय. तुमचं सहकार्य करतच आहे. आणि आमचं बॉसच डेंजर, राज साहेबच डेंजर आहे. ते काय कोणी ऐकत नाही तर आम्ही काय साहेबांची सेंचुरी क्रॉस झाली. साहेब स्वतः बोलतात अस्वलाच्या अंगावर इतकेच कमी त्याला अस्वलाला बघायला. मला याच्यावर उत्तर पाहिजे. मग एमएससीबी त्याच्यावर का जास्त एवढं लक्ष दिलं? आणि मीटर हे एमएससीबी का घेतले? ते एजन्सिया बघून घेतील ना. एजन्सीला हिंमत असेल तर ते आमच्या समोर सामोरे येतील आमच्या सर्व गोष्टींना. ते मीटर लावतील ना, त्याची पुढची गोष्ट. तुम्ही का त्यांना हेल्प करताय? एक वेळ अशी होती की त्यांच्यात हिंमत नव्हती, हे काम त्यांना महावितरण दिलं, महावितरण दिल्यावरती म्हणजे तुम्ही एक्सेप्ट करताय की स्मार्ट मीटर हे महावितरणने लावले, हो महावितरण. बरोबर. हो ना. मग ते जनतेला नकोय. हा केंद्राचा नियम आहे, जीआर आहे, याच्यावर बोला. आता मी तुम्हाला याच मुद्द्यावर आणायचं आहे. तुम्हाला याच मुद्द्यावर आणायचं आहे, त्यामुळे तुम्ही बोला. आदेश दिला तुम्हाला. एकेकाने बोला. तुम्ही मला जो जीआर दाखवला होता की सक्तीचा, त्याच्या विरोधात त्याच्यावर मी अभ्यास करतो आज जो सांगतोय आम्ही. एकेकाने बोला. अभ्यास करता तुम्ही GR आम्हाला दाखवत होते. म्हणजे विषय एवढे चालू आहेत, एवढे महाराष्ट्रात एवढे विषय चालू आहेत, भारत देशात एवढे विषय चालू आहेत, बदलापूर शहर एवढं पेटलेलं आहे. अजून तुम्ही या गोष्टीचा अभ्यास नाही केला का? तुमच्यापर्यंत ही प्रत कोणी पोहोचवली नाही? हे पहिल्यांदा पहिल्यांदा पोहोचवली. त्याच्यावरती स्थगिती आहे, तुम्ही जबरदस्ती टाकताय ते आम्हाला. याच्यावर किती दिवसात निर्णय द्याल तुम्ही? ते आम्हाला एवढी मीटर लावल्यानंतरच बिलं यायला लागली ना साहेब. करायला तुम्हाला किती दिवस लागतील? हे आमच्या लॉ ऑफिसरला पाठवतो. तरी ऐका ना सर, एक मिनिट आहे. जीआर तुम्ही आता म्हणालात की हे तुम्हाला आत्ता मिळाले. काल सुद्धा अनेक 20 ग्राहक आले होते, सत्ताधारी आले होते. मग तुमचं असं म्हणजे असं समजावं का लोकांनी की तुम्ही दिशाभूल केली काल त्यांची? नाही दिशा तुम्हाला माहिती आहे का? एक मिनिट, तुम्ही तो जीआर दाखवून त्यांचं तो तोंड बंद केलं ना काल. हा जीआर दाखवला तुम्ही, याचा अर्थ तुम्हाला माहिती होता, राजपत्राची जीआर तुम्ही तुमच्याकडे नव्हता. प्रत दाखवली. पीआय नाही. पण तुम्ही अधिकारी तुम्हाला याच्या संदर्भात काय पीआयएल आहे, सांगता पण नव्हती? पीआयएल फाईल का केली आहे? कारण तो कायदा आहे आणि पीआयएल फाईल केले ना. अच्छा, मग आता माहिती पडले आता बंद होईल का? आता माहिती पडले तर आता बंद होईल का? किती दिवसात निर्णय होईल? साहेब. नाही नाही बाहेर पुढे काय होईल? इकडे बसतील का कॅन्सल होतील बसवण्याचे? हे मी आमच्या लॉ ऑफिसरवर चर्चा करतो, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो. ऐका ना, याच्यावर तुम्ही चर्चा अभ्यास काय करायचं करा. आम्हाला एकच फक्त सांगा की बदलापूर शहरामध्ये हे मीटर लावणं बंद होईल का नाही. आणि बस बाकी काय बाकी आम्हाला काही ऐकायचं नाही इथे. लावलेलं ते पण हो बोलायचं नाही बोला. एमएससीबी वाले आहे की अनाजी वाले? याच्यावर तुम्ही अभ्यास करा. काय करणार तुम्ही स्टेटमेंट साहेब, एक सेकंड. साहेब, तुम्ही म्हणताय तुम्हाला अभ्यास करायचा आहे पीआयएलचा. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. मी फार म्हणजे सगळ्या जनतेच्या वतीने एक प्रश्न विचारतो इच्छुक आहे मी. तुमच्या घरात प्रॉपर्टीचा वाद चालू असला 2 भावंडांमध्ये, तर प्रॉपर्टी विकायला तुम्हाला अलाउड आहे का? नाही ना. मग जनहित याचिका दाखल केली आहे, एवढं जर तुम्हाला सामान्य एक कायदा तर कळतो तुम्हाला, त्याशिवाय तुम्ही या पदावर नाही बसलाय.
मग तुम्ही मीटर बसवले कसे? तेच मग उशीर जर कायदा अजून पारित व्हायचा आहे त्याच्यावरती केंद्र शासनाला प्रश्न विचारण्यात आले. सर्वोच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालयाने 2 उत्तर विचारलेले आहेत प्रश्न. चुकीचाच आहे. जर प्रश्न विचारण्यात आलेले आहे, कोर्टामध्ये केस दाखल आहे, तर तुम्ही त्याची अंमलबजावणी कशी काय करताय? आदेश पारित नाही झाले तर तुम्ही हे जे बदलापूरमध्ये मीटर लावले याची तुमच्याकडे तुमच्याकडे permission आहे का? आहे का? पाठवा माणसं, आम्ही अभ्यास करवतो. ऐकून घ्या ना. तुम्ही तुमच्या लिगल टीमशी डिस्कस करून पुढच्या गोष्टी सांगा असं तुमचं म्हणणं आहे. तोपर्यंत स्मार्ट मीटर बदलापुरात एकही लागलं गेलं नाही पाहिजे. त्याच्या पुढे तर तुम्ही निर्णय उद्या द्या किंवा 10 वर्षांनी जर आजच्या हा जोपर्यंत तुम्हाला तुमच्याकडे उत्तर येत नाही तोपर्यंत स्थगिती पाहिजे. जर मीटर लावले तर मनसे त्यांना धडा शिकवणार. तुम्ही आम्ही वागणी त्यावेळेस उत्तर द्या की मी मध्ये नाही. तिथं स्थगिती द्या ना. तुम्ही अभ्यास करा. त्यांना सांगा मीटर बसू नका, बदलापूर वाणीला बसू जर नका. एखाद्याला जर लावायचं असेल मीटर त्यांनी तिथे कुशाला लावा. पण ज्या कस्टमरला ज्या ग्राहकाला ते लावू नका. बाहेर पडा. आपण शिकवताना आता ज्या लोकांचे बिल वाढून आले त्यांचं काय करणार आहे? मीटर चेक करून यांचे मीटर चेक माझ्या स्वतःचं बिल वाढून आलं 5,700 रुपये बिल आहे. बिल चेक करून घ्या. ऐका ना, तुम्ही याच्यावर विचार करणार होते. आज हा व्यक्ती 12 तारखेला हा पत्र दिलाय. त्याचे विषय 12 तारखेला आले. काय तुम्ही 9,000 मागच्या महिन्यात आले आणि आता या महिन्यात 20,000 बिल आलं. शांतराव काही ₹80 बिल आलंय. 20,000 सेम प्रकार माझ्याबरोबर घडलेला आहे. सेम प्रकार 25,000 फॅक्टरी चालवतात घरी. बिस्किटची फॅक्टरी चालवतात घरी. 20,000 सामान्य माणुसकीच्या दृष्टीने विचार करा. सामान्य रेषेच्या खालची माणसं आहेत सगळी. एवढं बिल कसं काय भरणार? 20,000 सांगा तुम्ही. जास्त वाढीवाला आहे त्यामुळे लोक पिसलेली आहेत. बिल वाढीवालेलं आहे. वातावरण ठीक आहे. नाही ते थांबवायला माझ्या हातात नाही. ऐका साहेब, या ताई आहेत, या प्रेग्नेंट आहेत, तरी पण त्यांना 8-10 वेळा फिरावं लागेल. तुम्हाला पटतंय का? कसे भरायचे आम्ही ते पैसे? आम्ही आमच्यासाठी लावायचे का तुमच्यासाठी लावायचे ते पैसे? तुम्ही तुमचं बिल द्या, मी लगेच चेक करायला पाठवते. लोकांनी बिलं आणल्यावर कमी कशी होतात? म्हणजे खूप आहे की नाही? म्हणजे त्या मीटरमध्ये फॉल्ट आहे की नाही? कमी होतात. मला एक गोष्ट सांगा. तुम्ही कमी केलेली आहे. 12,000चं बिल 26,000 केलं की नाही सांगा. मी आणाल तर नाही इकडे. आणि तुम्ही मान्य केलं की फॉल्ट होता. ते सांगता चुकलं असेल तर कमी होईल ना. चुकलं नाही. आम्ही होतं म्हणजे फॉल्ट आहे की नाही? होतं कसं काय? मीटरमध्ये बिल तुम्ही कसे आहे ते सांगा. बिल चुकली असेल तर रिडिंग जर चुकली असेल तर रिडिंग कोण घेतो? तुम्ही रिडिंग चुकली रिडिंग कोण घेतो? तुम्ही कोण रिडिंग काय उत्तर पण द्यायला नाही तर तुमच्याकडे उत्तर नाही आहेत का सांगा. तुमच्याकडे उत्तर नाही आहेत का सांगा त्याचं. काय वापरलं असेल तुम्ही घरामध्ये? नवरा बायको तुम्ही जॉबला जातात ते तरी बिल त्याचं रिडिंग कुठून आले? आता कोणी रिडिंग घेतलंय? ऑटोमॅटिक रिडिंग आहे. आता तुम्ही बोला रिडिंग कमी. कोणतं जुन्याला बघा ना, मागचं बिल किती आहे? मागचं बिल बघा ना किती आहे? तुम्ही जे बोललात ते सगळं खरं आहे का? तुम्ही सांगणार आता हे खरं आहे?
तुम्ही बाहेर या, सर्वांशी बाहेर बोला. म्हणजे तुम्ही साध्या सोप्या शब्दात सांगायला झालं तर म्हणजे वाट बघताय का नागरिकांनी याच्यावर उद्रेक व्हावा, वाट बघताय का? हा, महावितरणचे अधिकारी वाट बघतायत का नागरिकांवर याच्यावर उद्रेक व्हावा? यांचा एक प्रश्न काल मॅडम काल पत्रकारमध्ये यांनी आपल्याला रिडिंग दाखवलं माहितीये तुम्हाला की मागच्या वर्षीचं रिडिंग या वर्षीचं रिडिंग आणि या वर्षीचं याच महिन्याचं रिडिंग 647